बऱ्याच वेळेला उपवासाला आपण तेच पदार्थ खात असतो. वरीचं भात आहे, खिचडी आहे, वरीचं थालीपीठ आहे, तर अशा प्रकारचे पकोडे आहे, अशा प्रकारचे आपण पदार्थ खातो. त्यामुळे तो कंटाळा येतो. त्याच्यामुळं थोडासा बदल म्हणून या ठिकाणी मी हे गोड पदार्थ तयार केलेला आहे. त्या रेसिपीसाठी कोणकोणतं साहित्य लागतं हे आपण पाहूया. या ठिकाणी मी वरीचं तांदूळ आहे 1 वाटी घेतलेला आहे, गूळ 1 वाटी आहे, सुकं खोबरं पाव वाटी घेतलेलं आहे, शेंगदाणे पाव वाटी आहे, मनुके आहे, तूप आहे 3 चमचे, वेलची पावडर आहे. अशा प्रकारे आपलं हे वरीचं तांदूळ आपण बारीक करून घेतलेलं आहे. पहा, अगदी बारीक असं आपल्याला हे पीठ करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे जे पीठ आहे हे पीठ कढईमध्ये तूप घालून व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. कढई आपण तापत ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घालते. तूप गरम झालेलं आहे. आता आपण हे याच्यात तेल घालत आहोत आणि छान मंद गॅसवर आपण हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. गॅसची आच आहे अगदी कमी ठेवायची आहे. गॅसची आच आता मी मध्यम करते आणि मध्यम आचेवर आपण छान असं हे भाजून घ्यायचं आहे पीठ. पीठ आपलं छान असं हे भाजलेलं आहे. आपण आता गॅस बंद करत आहोत. पहा, तुम्हाला दिसत असेल हे पीठ जे आहे ते हलकं झालेलं आहे भाजल्यानंतर आणि मोकळं असं झालेलं आहे. पीठ आपण भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता या कढईमध्ये आपण ज्या वाटीने आपण वरीचं तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी आपण पाणी कढईमध्ये घालत आहोत. गॅसची आच आहे ती कमीच ठेवायची आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला आता जो गूळ आपण घेतलेला आहे तो गूळ घालणार आहोत. हा गूळ आपल्याला छान असा व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे. गूळ आपला हा विरघळत आहे पाण्यामध्ये. हा गूळ वितळल्यानंतर त्याला एक उकळी आली की आपला पाक बनतो. गूळ आपला वितळलेला आहे. याच्यामध्ये आपण आता ही वेलची पूड घालत आहोत. याला उकळी आली की आपला पाक हा बनतोच. हा एक तरी पाक तयार होतो. आपला एक तरी पाक हा तयार झालेले आहे. याला तार धरत आहे. पाक आपला तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये हे जे पीठ आहे भाजून घेतलेलं हे घालणार आहोत. गॅस आपण आता बंद करायचा आहे. जे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते खोबरं घालत आहोत. त्याचबरोबर जाडसर असं आपण हे शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलेलं होतं तेही घालत आहोत. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपण बंदच केलेला आहे. गॅस बंद करूनच आपण हे पीठ घालायचं आहे. आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत 1-2 मिनिटासाठी. गॅस आपला बंदच आहे.
मिश्रण आपलं हे थंड झालेलं आहे. आपण आता याचे लाडू वळणार आहोत. थोडंसं हाताला मी तूप लावून घेते आणि आपण आता हे लाडू वळायचे आहेत. ह्याच्यातील मी एक छोटासा गोळा काढून घेते आणि आपण छोटे छोटे लाडू वळणार आहोत. याच्यामध्ये हे जे मनुके घेतलेले आहेत, हा मनुका लावते मी. अतिशय छान असा हा आपला लाडू तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण सगळे लाडू करून घेणार आहोत आणि थंड झाले की हे लाडू छान असे सेट होतात. प्लेटमध्ये ठेवते. तर अशा प्रकारे आपण सगळे लाडू हे वळून घ्यायचे आहेत. आपण जो शेंगदाणा घातलेला आहे तो शेंगदाणाही मध्ये मध्ये घातलेला छान असा लागतो. याच्यामध्ये आता हा जो मनुका आहे हा घालत आहे. अशा प्रकारे आपले हे 2 लाडू झालेले आहेत. असेच आपण सगळे लाडू वळून घेणार आहोत. पहा, छान लाडू असे हे वळलेले आहेत. तुम्हीही अशा प्रकारे लाडू जरूर करून पहा. मी उपवासाच्या 2 रेसिपी तुम्हाला दाखवलेल्याच आहेत. वरी बॉल्स आहेत, वरीचे पकोडे पण आहेत. आपण आता हे वरीचे लाडू बनवलेले आहेत. छान झटपट असे हे लाडू होतात. चवीलाही छान असे लागतात. हा उपवासाचा एक वेगळाच पदार्थ बनवलेला आहे. तुम्हीही अशा प्रकारे ही रेसिपी जरूर करून पहा. त्याची चवही चाखा आणि मला कमेंट द्या. लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन आर्ट क्राफ्ट कुकिंगसह. तोपर्यंत धन्यवाद.